नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? मास्क लावताय ना? आपली जबाबदारी सांभाळताय ना? तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी आता आपण जात आहोत एका घरात जिथे एक आजीबाई शेवटच्या घटका मोजतायत आणि त्यांनी ठरवलंय की आपल्या हयातीतच आपलं मृत्यूपत्र बनवायचं आणि ते आपल्या मुलांना वाचून दाखवायचं. त्यासाठी दोन्हीही मुलं आपल्या बायकांना घेऊन तिथे उपस्थित आहेत. बघूयात मग आता काय घडतंय. हे प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाट आणि गायत्री दातार. आता काय मी जगत नाही असं म्हणत म्हणत 6 महिने जगली म्हातारी. अरे मुस्काड तोंड्या, अन्नाला चव लागा ना माझ्या. असं म्हणून 1 किलोची कोंबडी उकड खाल्ली ना, उरलेल्या रश्यात भाकर चुरून खाल्लीस ना. माझं अन्न काढायला बोललो का तुला इथं? हे तेच म्हणत आहे म्हातारे, एवढा कॉस्ट्युमवर खर्च केला, ते काम करू दे ना. हे बघ, माझी लेकरं आली का की तुला काम पडन. ते दोघं आली का वाटण्या झाल्या की मी डोळं मिटायला मोकळे. कधी येतील हिचे लेकरं काय माहिती. या लवकर चला. सासूबाई, सासूबाई, हाय मी अजून. तुम्हाला ना कळतच नाही एवढ्या जोड्याने ओढायची गरज होती का? गिनी परत आली मात्र. गप्पे थोबाड तोंडे, जा माझ्यासाठी चहा कर जा. मला पण थोडं जा. आले आल्यात कामाला लावा मला. मग माझी आई काम करणार आहे का? हा पडलं नाही, बेडवर पडलेली आहे. जा चहा घेऊन ये. हा आणि ते उपकारच करायला माझ्या माझ्या लेकराला माझी काळजी कर. हात दूर ठू. का ग? मिश्रीचा वास येते आणि मग मला मळमळतंय. नाही लावा वाटते. एवढा लांबून आलास, काय आणलं का नाही माझ्यासाठी? आणलं ना, फ्रुट्स आणले, फ्रुट्स. हा काय आणलंय बघू. फ्रुट्स काय? ए बघ, केळ आणले, केळ. अरे मुर्द्या, सफरचंद तरी आणायचं ना. सफरचंद नाही, गाजर आणलं, गाजर. हे घे. गाजर कुणी आणतं का? मग गेल्या 2 वर्षापासून तू आम्हाला वाटणीचं गाजर दाखवून राहिली, ते चालतं. आणि आम्ही गाजर आणलं तर लगेच म्हणते गाजर कोणी आणतं का? गप्पा मुर्द्या का? अन हे कधी झालं तुला? वकील आहे मी, वकील. वकील आहे? हा. तुला कोणी टोकलं नाही का? का? वकील बनण्यापासून रोखलं नाही का म्हटलं तुला? नीट बोला, नीट बोला. काय? अहो मी वकील आहे, तुमची वाटणी मीच करून देणार आहे. ह्यांचं मृत्यूपत्र मीच लिहिलेलं आहे. काय काय काय? मृत्यूपत्र. तू खरोखर वकील आहे का आई बापांना एकांत मिळावा म्हणून तुला कोर्टात पाठवलं? हो, काय बोलता काय तुम्ही? मग मृत्यूपत्र काय म्हणतो? मृत्यूपत्र काय म्हणतो? हा, अरे मृत्यूपत्र हे सोपं आहे, मृत्यूपत्र किती कठीण आहे. मग तेच म्हणत आहे मी, मृत्यूपत्र. कुठून आणला ह्या वकील? हा, त्याचा क्लास घेत बसण्यापेक्षा पटकन ते बोलून घ्या. हा हे घ्या. या टायमाला तरी वाटण्या झाल्या पाहिजे. रिकामा हेल पटा नकोय. हा. बसा सासूबाई बसा. बर, ते तुमचा दुसरा मुलगा येणार आहे का? येणार नाही, येतो म्हणला होता ना. सागर भाऊजी आले ना तर पटकन काय ते मोकळं करून घ्या. हा ठीक आहे, काय हरकत नाही. येणार कधी आहे ह्यो? शहरातले लोक. प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ. आई 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 मी आलो. आई 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 तुझ्या काळजाचा तुकडा आला. आई काळजाचा तुकडा नाही, काजळाचा तुकडा आहे. मनात पण काळ काळ भरलेला आहे हे सगळं. तुला सांगतो ह्याच्यामुळे लय 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 तकलीफ झाली मला. हा, हे कांड हा करायचा आणि मार मी खायचो, ती मार मला द्यायची. मग काय बोलतोस पोरा? हा,
तुम्ही दोघं मला सारखीच आहेत की र मी नाही याच्यासारखा मी आलं काय हा ए तुझ्यासाठी निदान केळं गाजर तरी आणलं यानं काय आणलं शहरातून विचार त्याला आणलंय ना, काय आणलंय मी काय ओढ. अगं ओढ म्हणजे ओढ नाही ग, तुझ्या प्रेमाची ओढ मला तुझ्याकडे खेचून आली. माझं प्रेम घेऊन आलोय मी आई, माझं प्रेम घेऊन आलोय तुझ्यासाठी. तूच र तूच माझा खरा लेख. हा त्यो खरा लेख आणि मी काय वावरात सापडलो का नांगरटी करताना कसं बोलतोयस दादा? अरे अरे आपली माऊली आपल्या समोर आहे आणि तू असं असं नको बोलू रे. ओ माय गॉड, इट्स सो हॉट. केवढं हॉट आहे इथलं टेम्परेचर. मी एक वॉश घेऊन येऊ का प्लीज? तिकडे गोठ्यात जाय. वास घ्यायचा ना तुला, तिकडे जाय गोठ्यात. जाऊबाई, तुम्ही ना 10वी पर्यंत शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला वॉश आणि वॉस यातला फरक कळला असता. हा, माहिती तुझं शिक्षण किती भारी आहे. हिच्या चहाला कोथिंबीरचा वास येतोय. ग्रीन टी म्हणतात त्याला. कशाला कशाला शब्दाला शब्द वाढवतेस? अगं माझी माऊली समोर आहे. हा, नका नका असं भांडू नका. वा वा वा, आजी तुमचा हा लेख संस्कारी दिसतोय. हो हो, मी आहे तिचा संस्कारी लेख. वा. तू कोणाचा लेख आहेस? आय एम लॉयर. काय काय लॉयर. लॉयर? करून टाका पटकन, जे काही वाटेल ते करून टाका. एवढी काय घाई आहे पोरा? आलायस तसा राहा की 4 दिवस. हा? ओ माय गॉड, 4 days? That too in this village? No way. नो वे म्हणजे नो वे अरे एक अंगूर आखी फॅमिली खाते हिची आणि मोठी सांगते नो वे. भाऊजी, माझ्या माहेरच्यांना नावं ठेवायचं काही कारण नाही. काय लगेच तिला लगेच तिखट लागलं पाहना. लय जसे माहेरचा पुळका आणि आम्ही तर रस्त्यावरच पडलोय. आम्हाला माहेरच नाही. मला काय माहिती, तुमचं तुम्ही बघून घ्या ना. अरे नका नका भांडू नका भांडू. समोर माझी माऊली असताना कशाला म्हणता तुम्ही? आणि मला लवकर जायचंय, चला लवकर. जायचंय ना? हो. आत्ताच जा. हा? आमच्या आम्ही बघून घेऊ वाटण्याचं. होय. आता जा का? आता जा. असं कसं आत्ताच जा? हा? आत्ताच जा म्हणे, मला नाही सांगणार असं. आत्ताच जा. आता आई आहेस ना तू? हा, आता बोलवलंयस ना, करून टाका पटकन वाटे. चला, हा वाडा माझ्या नावावर करून टाका पटकन. अच्छा म्हणजे हा वाडा तुझ्या नावावर करायचा. मग आम्ही काही रताळ उपटायला आलो काय? मग काही नाही, तो वाडा मला पाहिजे आई. नाही 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 भांडू नका पोरांनो, भांडू नका. आज सगळ्या वाटण्या करून टाकते मी. हा. हा हा हा. अहो, हा? काय आहे इकडे ये ना. बरं. तुम्ही नाही भाऊजी. काय आहे बोल ना तिकडनं. इकडे ये म्हटलं तर असतं. अरे जा की, एवढं बोलवते, काहीतरी खाजगीत बोलायचं असेल महत्वाचं. निघ. काय बा कसं म्हातारीच्या जरा मोठ्यानं बोल ना. काय ऐकू येईना. म्हातारीच्या खाटेखाली एक ट्रंक आहे. हा. त्या ट्रंक मध्ये मोठमोठे दागिने असतील. हा. ती ट्रंक आणि त्याच्यातले दागिने सगळे मला पाहिजे. हा, नीट तुम्ही वाटणी करून घ्या. हा हा हं? आणि त्याच्यानंतर माझ घरात मी हा बोल, सगळंच बोल, इथं सगळंच बोल, मला तिकडे जाऊ नका बोलेल. ऐका ना, माझ घरामध्ये पितळाचा डब्बा आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी चांगल्या वस्तू असतील, तो बी आपल्यालाच मिळायला पाहिजे. नीट बोलून ठेवा. बरं. आणि नंतर काय करा, पाठीमागे चूप बस ना आता, सगळंच इथं सांगणार आहेस का मला? तुम्हाला सांगावं लागतं. हे तर कळत नाही. हा. तो लुबाडीन तुम्हाला. चूप बस, मी करतो बरोबर. हा. हा हा बर दादा. दादा, अरे वा वा दादा, तब्येत छान झाली आहे तुझी. वा वा. त्यांची बायको प्रेमाने खाऊ घालती. तुमच्यासारखं नाहीये स्वयंपाकाच्या नावानं बोंब. जाऊबाई, काही बोलू नका. यांना सगळं येतं. परवाच यांनी मला काय बस ना तू पण, काय बस ना तू जरा. अरे अरे बाबा, याला आता बायकोचं बैल स्वयंपाक करतो हा साहेब. दादा शांत बस दादा, आधी सांगतो तुला. आम्ही हे बघा, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. आई तू पटकन वाटे कर, चाल लवकर. मी मावले ना तुझी. ते घरी, ते घरी. इथं नाही माऊली बिली, व्यवहार म्हणजे व्यवहार. तू वाटे कर पटकन, चाल. एक मिनिट एक मिनिट. सगळ्यात पहिले खाटाखालची ट्रंक काढला, त्याच्यातला पहिला वाटण्या उद्या. नाही नाही नका नका नका, ट्रंक नका. काय हं? नको काय नको? ट्रंक काढायची. ट्रंक काढा. ट्रंकपासूनच वाटणं सुरू झालं पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक बरं बाबा, होऊ द्या तुमच्या मनासारखं. वकील साहेब, काढा ट्रंक काढा. हा काढा. घ्या सावकाश. चला ते ट्रंक उघडा पटकन. आहे. सगळ्यात पहिले ट्रंक पासून आपण वाटण्यास सुरू करू. हा
काय झालं झालं सगळ्या प्रकारचा अभिनय करून झाला सगळ्या अभिनयाचे पैलू पाडून झाले अरे पलीकडून उघडत ना नालाय का तिकडून उघडून आला इकडे झाकण इकडे हे सोपं आहे ना इतकं सोपं आहे ना इतकं सोपं आहे ना ते ठीक आहे हा त्यातला याच्यात आता याच्यापासून आपण वाटणीची सुरुवात करू. सगळ्यात पहिले ही डबी. बया काय तडबीत मिश्री ज्याचं माझ्यावर जास्त प्रेम आहे ना त्याला ही मिश्रीची डबी. काय या ही एवढीशी मिसरी याच्यासाठी एवढे लांबून आलो इकडे. नाहीतर काय, कोणाचा आईबाप मिशीच्या डबीसाठी बोलवतात वाटणीला. मग राहू दे दुसरं काय ते बघ दुसरं काहीतरी काढा बरं पटकन चांगलं. पुढचं बघू. हा, या फडक्यात काहीतरी आहे. बया असणार काहीतरी. दागिने दिसले बरं का. आ, बांगड्या आहेत. त्या 3 बांगड्या आहेत त्याच्यात. 3च कशा असतील? जरा एकदा उघडून चेक करा. एक कुठेतरी पडलेली असेल बघा आजूबाजूला. तिकडे बघा. नाही हो, 3च आहेत या. अरे. त्या 3 बांगड्याची वाटणी कशी करायची? सोपी आहे वाटणी एकदम काय? सोपी आहे. 2 बांगडे मी घेते एक तिला द्या नाही वाटणी. नाही नाही असं कसं 2 आम्हाला द्या 1 तुम्ही ठेवा. तुम्हाला कशाला पाहिजे 2? 1 हिला 1 मला. मला आठवड्याला 1 लागतेच. हा? बघितलं बायकोचं काम करत होता तोपर्यंत ठीक आहे आता बांगड्या पण घालता. घाला बांगड्या. एक मिनिट. ह्या बांगड्या सोन्याच्या वाटत नाही तो. नाहीतच ना त्या. हा? मग कशाचे आहे? नाही ती जत्रेत गेले होते ना मी तर तिथं 12 रुपयाला 12 बांगड्या घेतल्या होत्या. नंतर तरी घाळ झाल्या आणि 3च उरल्या होत्या. म्या म्हणलं तेवढ्या स्वतःला बाई आपल्या सुनासाठी म्हणून ठेवल्या जपून. 12 रुपयाच्या 12 बांगड्या आणल्या म्हणजे हे 3 रुपयाच्या बांगड्यासाठी तू इथं वाटणीला बोलवलं आम्हाला. चलो चलो चलो, कंपनी का माल है, कंपनी का प्रचार है. बांगड्याचं काय ए? ठेव तिकडे तुझ्या खिशात त्या बांगड्या. ऐका ना मी काय म्हणते हा. माग गोठ्यात बैल होते 2 ते कुठे गेले? हा. ते केरबा आहे ना केरबा त्याच्याकडे आहेत बैल. बैल आहेत. हा त्याच्याकडे का ठेवलेत? 2 बैल आहेत ती ह्याच्यासाठी एक आणि त्याच्यासाठी एक. हा 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 त्या ती बैल द्या पहिलं द्या. चाल बैल द्या त्याच्याकडे ठेवली आहेत ना ती. हा ती जाता जाता विकून टाकूया आपण. दे 5-5 हजार रुपये तुम्ही दोघं मिळून द्या त्यांना. काय 5,000 का? त्याला 10,000 रुपये कायची द्यायची आम्ही. बैल त्याच्याकडे घाण ठेवल्यात ना. घाण ठेवली या बाई. बैल गहाण ठेवले हा कशाला काय करत होती बैल गहाण ठेवायची? शेती करायला इथं कुणीच नाही ना म्हणून ठेवली घाण त्याच्याकडे. काय करणार मग आता मला सांग. अच्छा बर शेत तर आहे ना. शेत आहे ना का ते पण घाण ठेवलंय? शेत नाही बाबा घाण ठेवलं ते इकलं. म्हणजे आता आपल्याकडे शेत नाही काहीच नाही 1-2 गुंठे पण नाही. 1-2 गुंठ काय 2 फूट सुद्धा नाही. अरे सगळं विकून टाकलं सगळं घाण ठेवलंय ना. आता कशाच्या वाटणा करणार? असं कसं कोंबडी आहे ना. हा? काय ती कोंबडी? ती कोंबडी ती तुम्ही घेऊन जावा. हा पण एक प्रॉब्लेम आहे. काय ती अंडी देत नाही. अरे मग काय शिव्या देते का ती? अंडे देत नाही म्हणून? नाही काय झालं ती मागच्या महिन्यात ना तिला बर्ड फ्लू. सासूबाई हे बघा, आम्हाला चालेल. अंडी देत नसेल ना, आपण चिकन करून खाऊ. हा फक्त ना मागच्या महिन्यात तिला चिकनगुनिया झाला होता. हा म्हणजे तेवढं तुम्ही औषध पाणी करा आणि मग 1 महिन्यानंतर तुम्ही असं मस्तपैकी चिकन खा. काय प्रॉब्लेम नाही. अरे आता कोंबडीचं पण औषध पाणी करायचं का आम्ही? यार सगळा मूडच गेला माझा. नाहीतर काय. आणि यांचा मूड गेला ना की आमच्या घरातली सगळी कामं तुंबतात. ती कामं काय तुम्ही करणार आहात का येऊन? ओ वकील मला एक सांगा त्या बैलाचे किती येतील? गावात विकले तर 1200 रुपयात जातील आणि गावाच्या बाहेर जर विकले तर 400-500 एक्स्ट्रा होतील बस. बया म्हणजे 5-5 हजार द्यायचे आणि 1500-1600 बैल विकायचा. काय परवडतो असा होता? राहू दे त्याच्याकडे राहू दे. ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे राहू दे ते बैल. आम्हाला पाहिजे ते बैल. बरं मला एक सांग हा आमच्या जाण्या येण्याचा आणि ह्या वकिलाचा खर्च निघेल एवढं तरी काही शिल्लक आहे का? नाही रे बाळा एवढं काय नाही राहिलं बघ माझ्याकडे आता. अगं शेत विकलं ना त्याचं तर पैसे मिळाले असतील. ते कुठे आहेत? ते बँकेत आहेत. अच्छा बँकेत आहेत पैसे. बँकेत आहेत. कुठे आहेत बँक? कुठे आहे? बुडाली. ते संचालक आहे ना तो पळून गेला पैसे घेऊन सगळं. मग आता काय करायचं?
अरे देवा, या म्हातारीला ना कुठली गोष्ट सांभाळायची अक्कलच नाही. वाटोळा केलं सगळं, वाटोळं. हे बरोबर नाही केलं हा. आई तू तुला सांगतो बरोबर नाही केलं हे. आणि तुम्ही करताय ते बरोबर आहे वय. इतक्या दिवसात आई जिती आहे का मिली आहे हे बघायला तरी गावात आलात का? वाटण्या करते म्हणले की लगे आले बायकाला घेऊन येतं. पण बरं झालं बाई आलात तुम्ही इथं गावात. सुनेचा हातात चहा प्यायला मिळाला. पोरांनो, शेती पाहिजे, वाटण्या पाहिजे, घर पाहिजे, दागिने पाहिजेत. पण एकदा तरी म्हणा की आई आमच्याकडे 4 दिवस पाहिजे म्हणून. मी नाही बाई येणार तुमच्या संसारात ढवळाढवळ करायला, पण एकदा तरी म्हणा मी बापडी बरे बाई गावात एकटी. आई चुकला आमचा, माफ करा मला. खरंच चुक. तुम्ही दोघं सख्खे आणि मी काय सावत्र आहे का? आ ये बाळ. आई जाऊ बाई. चला, सरलाबाई सुराशे यांचे 2 सुपुत्र भारत आणि सागर यांच्यात समान वाटणी होत आहे. ती खालीलप्रमाणे: कौतिक कुंटे 50,000, संतोष पाटील 20,000, रवी राठोड 30,000, दीपक पाटणी 67,000. एकूण रक्कम 1,67,000. बया, एवढे पैसे ठेवले आईने आमच्यासाठी. हे दोघा भावांनी मिळून फेडायचे. म्हणजे म्हणजे हे उसने घेतलेले आहेत, कर्ज घेतलेले आहे, हे तुमच्या दोघांना द्यायचे त्यांना परत. हा, म्हणजे त्यांनी कर्ज घेतलं आणि ते फेडायचं तुम्हाला. पण तुम्ही कसा करता घेतलं कर्ज? का काय केलं काय? ते काय गावात कोंबड्याची झुंज असते ना, मग त्याच्यावर पैसे लावले. मी हारले, कर्जबाजारी झाले. पण माझे 2 लेक आहेत ना वाघासारखे, ते कर्ज फेडलं की मी मरायला मोकळे. अगं तुला अक्कल आहे? मंडळी, घर म्हटलं की किचन आलं, किचन म्हटलं की चहा आला आणि चहाची निगडीत काही कार्यक्रम सुद्धा टीव्ही वरती सुरू झाले. असाच धमाल किस्सा घडतोय जोशीबुवांच्या घरी. बघूयात मग आता या कार्यक्रमात आज काय घडणार आहे, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. शाळांचा दर्जा सुधारणार. शिट. ए, काय नाही आलडे. ओ बाबा, हे काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? हे काझीरंगा ना, हा हा. लिही बोरीवली. अहो काही काय बोलताय तुम्ही? हा, येत नाही तसं सांगा ना त्याला. नाहीतर काय, उगा चुकीचं सांगून माझ्या शिक्षणाची वाट लावते नुसती. ए, माझी अक्कल काढू नकोस. हा धडा जेव्हा शिक्षक शिकवत होते तेव्हा तू काय करत होतास? का तुम्ही पण गेला होतात ना शाळेत? मग लेक्चर देण्यापेक्षा त्याला उत्तर द्या. हे बघ, जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी मला तोंड पाठ होत्या. आता जरा माझं वर खाली होतंय. काही टेपा लावता बाबा तुम्ही. थोतरीत मारीन. भाषा काय ह्याची, भाषा काय ह्याची. माझी वाट लावू नका, टेपा लावीन. हे 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 असे संस्कार केलेत आम्ही तुझ्यावर. तो जन्माला आला ना तेव्हा डोळे उघडल्यावर तुमची मोठी बहीण दिसली त्याला पहिल्यांदा. तेव्हाच माझी आई म्हणाली, आता तुझ्या पोराचं काही खरं नाही. एक मिनिट तू सुलूला मध्ये आणू नकोस. तुझं काय म्हणणं आहे? हे हा असं वागतो या सगळ्या मागे माझी मोठी बहीण आहे. एक मिनिट, माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं नाही? ठीक आहे. नाही, काय? एक मिनिट थांबा. आई, बाबा, आई आहे. बाबा, एक मिनिट. तुम्ही नंतर भांडा, पहिले मला सांगा काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? मी सांगते, आसाम मध्ये. लिही. हिचं ऐकू नकोस. आसाम मध्ये फक्त चहा मिळतो. चहा तर आपल्या किचन मध्ये मिळतो. पहिले मला सांगा काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? मी सांगते, आसाम मध्ये. लिही. हिचं ऐकू नकोस. आसाम मध्ये फक्त चहा मिळतो. चहा तर आपल्या किचन मध्ये मिळतो. कुठे मिळतो तुला सांगतो. आज सकाळपासून मी हिच्याकडे चहा मागतोय. 1 कप चहा मला दिलेला नाहीये. नाहीतर तुझ्या आईचा हातचा चहा म्हणजे माहितीये. आणते. आई चहा आणते.
तुझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत. राहू दे ते कौतुक आता. डोसा तो चहा. डोसा काय डोसा काय काय भाषा. मी काय टपरीवर चहा मागतोय का. डोसा काय. जरा बस 2 मिनिटं माझ्या बाजूला. जरा प्रेमाने बोल माझ्याशी. चहा घ्या असं सांग मला. हा अगं बाई, ही काय दाढी ठेवली तशी? अगं काय करू, आज दाढी करायला घेतली, इथनं केली, अचानक पाणी गेलं, राहिली. बरी दिसतीये पण. काय सांगतेस. अगं बाई, ओ बाबा काय करताय? काय मी काय नाही केलंय. अरे मूर्खा, लाईट गेले ना म्हणून ओरडले मी. शी, लाईट कशी काय गेली अशी अचानक? अहो काय विचारते मी, लाईट कशी गेली? अरे प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार असल्यासारखं काय जाब विचारतेस. काय मी घालवलेत लाईट. शिट, आज किमान 4-5 तास तरी अभ्यास करायचा मूड होता. 10 मिनिटात येईल. पण मूड गेला ना. अभ्यास करायची लिंक तुटलीये, त्याचं काय? पुस्काट फोडेन. अभ्यासाची लिंक तुटली. जा बघ सगळ्यांची गेली का आपलीच गेलीये ते. शी बाबा. आई, हा, सगळ्यांची गेली. सगळ्यांची गेलीये नक्की? हो. मग ठीक आहे. हे घ्या, टिपिकल बाई. म्हणजे आमचे लाईट गेले तर प्रॉब्लेम आहे, पण सगळ्यांची गेले तर ठीक आहे. तसं नाही, मला वाटलं की काय आपण विजेचं बिल भरलं नाही की काय म्हणून विचारलं. 1 मिनिट. स्वतः 1.5 तास रांगेत उभं राहून मी विजेचं बिल भरलंय. एवढे कष्ट कशाला बाबा? ऑनलाईन भरायचं ना. हल्ली सगळं ऑनलाईन भरता येतं. तुला सांगतो, कधी कधी मला वाटतं ह्याला जन्माला पण ऑनलाईन घालायला पाहिजे होता. अरे एवढा मोठा पंच नाहीये, छोटा आहे. बाबा म्हणजे काय हो? बाबा काय नाही, तुम्ही पण ना गप्प बस. काय करायचं तुला? आणि तुम्ही काय हो इथे बसून माझ्या तोंडाकडे बघत बसलायत? काहीतरी करा. एक काम करा, ते इलेक्ट्रिसिटी वाल्यांचं ऑफिस असतं ना, त्यांना फोन करा, विचारा काय झालंय. कशाला? हे बघ, लाईट गेल्यावर प्रत्येकाने जर त्यांना फोन केला तर त्यांना किती फोन येतील? बिचारे लाईटचं काम करतील तर फक्त फोन अटेंड करतील. बाई, झाली मेली लाईट. आजच जायची होती. माझा महा एपिसोड होता आज, तो चुकला. आता साईडल्या सगळ्या बायका त्याच्यावरती चर्चा करतील आणि मी बसेन अशीच घुम्यासारखी. कोणी चर्चा करणार नाही, कारण सगळ्यांकडले लाईट गेलेत, फक्त आपल्याकडले नाही. तुम्ही करताय ना पण चर्चा, त्याच्यापेक्षा काहीतरी करा. अरे मला बोलण्यापेक्षा तू काहीतरी कर. एक काम कर, एखादी मेणबत्ती वगैरे लाव. आता मेणबत्ती कुठून आणू? काळजी करू नको. सगळं बंटीचा वाढदिवस होता ना, तेव्हा मी केकवरच्या मेणबत्त्या काढल्या आणि नंतर त्या कपाटावर ठेवल्यात. जा, तिकडे असतील, जा. त्याच मेणबत्त्यांना त्यांच्या बुडाला केक लागला होता आणि कपाटावर ठेवल्यामुळे त्याला आल्या मुंग्या. म्हणजे माझ्या बर्थडेच्या मेणबत्त्या फेकल्यास तू? कशाला फेकल्यास तू मेणबत्त्या? मला माहित नव्हतं ना ही अचानक अशी लाईट जाणार आहे ते. पण आता गेली ना. त्या मेणबत्त्या मी फेकल्या नाहीयेत, फक्त आता त्या कुठे ठेवल्यात ते मला आठवत नाहीये. तेच म्हणतोय मी. काय म्हणायचंय त्याच्यामध्ये? हा, आता यात माझी चूक आहे का? तुम्ही सुद्धा काहीतरी करत जा कधीतरी. मी म्हणते या घरासाठी. सपट आले वाटतं. सपाट. मी काय म्हणतो, आमच्या चेहऱ्यावर बॅटरी मारण्यापेक्षा ती स्वतःच्या चेहऱ्यावर मारा, कारण आम्ही अंधारात पण दिसतोय. तुमच्या दिसायचे वांदे. एक नंबर बोलला बरं काही तुम्ही. सपट, आमच्या घरी ना लाईट गेलीये, आल्यावर या. काय कौतुक सांगताय वहिनी तुम्ही. आमच्या घरातली लाईट गेली म्हण. फक्त तुमच्या घरातली नाही गेली, अख्ख्या चाळीतली लाईट गेली. जनधनीत पार्टी झालीच पाहिजे. काय बोलताय सपट? लाईट गेलेत, वाईट घटना घडले, पार्टी काय मागताय? काय झालं माहितीये का, म्हटलं आता काहीतरी हुडकाव घरात खायला. डबा हुडाकतोय, गावालाच डबत काय खायला हो. नाही, काय आहे, तुमच्या घरातले सगळे डबे रिकामेच आहेत म्हणून तुम्हाला काही गावत नाहीये त्या. आणि स्वतःच्या घरातल्या डब्यांमध्ये काय आहे हे ह्यांना माहिती नसेल, पण लोकांच्या घरातल्या डब्यांमध्ये काय आहे हे सपट ह्यांना योग्य माहिती असणार. ते पण आहे म्हणा. वहिनी जरा तिखट शेव घेऊन या की जरा खायला. सपट, अहो आत्ता म्हटलं की नाही मी, लाईट गेलेत, दिसतंय ना. अगं लाईट गेलेत, मग दिसणार कसं? नाही, विरोधाभास आहे नाही का सपट. जर लाईट गेले असतील तर दिसणार नाही. तिला असं म्हणायचंय की आत्ता लाईट गेलेत, आत्ता तिला अंधारात सापडणार नाही. बसा उगाच काहीतरी टेपा आणते उगाच. वहिनी तुम्ही जावा, आज जावा तुम्ही. आणि गॅस पासून बघा 3 नंबरचा डबा आहे, त्याच्यात तिखट शेव आहे, तुम्ही घेऊन या. काय सांगताय? मग का अंधारात आवा नुसता हात घातला तरी गावाय पाहिजे. जावा जावा. थांबा नाही तर तुम्हाला नाहीच गावायची, मीच घेऊन येतो फाडदी. खरं की काय?
म्हणजे आपल्या घरातले डबे ना कसे योग्य गळतात. आय, आय, हा, काय झालं? काय नाही ते वळ हाताला काहीतरी. 1 2 3 गावली का नाही बघा बरं. अरे सापडली खरी काय. हा, खा मग आता सापडली तर. वहिनी जरा कांदा चिरून देता का जरा चवीला. आणि अर्धा कप चहा. कांदा संपलाय आणि चहा मिळणार नाही. जोशी आहे का म्हणलं जोशी? एक मिनिट सपकाळ इकडे उभे राहा बॅटरी बंद करा. माझं आडनाव जोशी असं आहे. हा हे बघा आपल्याला जहाजातला ज म्हणायचा आहे आणि तुम्ही म्हणताय ना तो जपान मधला ज आहे. ज नाही. हा जपान. जाऊ दे या. हे बघा तुम्ही मला भाषा नका शिकाडू बरं का. आमच्या भाषेचा अभिमान आहे आम्हाला. नाही हो भाषेचा अभिमान मलाही आहे. मी माझं आडनाव हे खरं बघा मी ते सांगायला आलोच नाहीये. तुम्हाला हे सांगायला आलोय की 3 घंटे तरी लाईट येणार नाहीये. 3 घंटे तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही बघून आलो माझ्या डोळ्यांनी. इथं आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर आहे ना खंबा पडलाय. हा हा अवघड आहे. एक तर लॉकडाऊन सुरू आहे आणि खंबा पडला म्हणल्यावर फुटला असेल खाय दिवशी. सपाट तुम्ही म्हणताय तो खंबा वेगळा. हा खंबा म्हणजे विजेचा खांब पडलाय असं ते म्हणतायत. मला वाटतं वादळ केवढं आलं जोरात. वादळ आलंय. हा वादळानं सगळं पडून गेलं. काम करतायत पण हळूहळू करतायत बुवा. मी काय म्हणतो तुमचं आडनाव सपकाळ असं आहे. निदान आपलं आडनाव म्हणता यावं इतकं तरी तुम्हाला ळ म्हणता आलं पाहिजे. येतं मला अडबाडाचा आणि मला माझ्या भाषेचा अभिमान आहे कळलं ना. नाही अभिमान मला आहे. तुम्ही आडनाव खराब करता. जाऊ दे. होय सपकाळ तुमच्या बायकोनं ह्या टायमाला बरं घराच्या बाहेर सोडलं तुम्हाला. ती कशाची सोडती. मीच पडून आलो. तिला म्हटलं मी जाऊन येतो कोपऱ्यावर. MSCBचं काम पाहून येतो. तिथं माझ्या ओळखीचे लोक आहेत. आपल्या घरची लाईन पटकन आणतो म्हटलं बा. आणि हे तिला पटलं. पटलं तिला सगळं. कमाल आहे. सपकाळ भाऊजी तुम्ही वहिनींना जे खोटं सांगून आलायत ना ते चुकीचं आहे बरं का. आता माझी बायको थोडी तुमच्यासारखी आहे बा. ए म्हणजे माझी बायको कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना जोशी. लय छडती हो. मला इतका त्रास आहे तिचा. हे सब बरं धुणे मी करतो. भांडी मी घासतो. कपडे मी धुतो. घरातला स्वयंपाक मी करतो. झाड लोट मी करतो. अजून काय करायला पाहिजे लयच अवघड आहे बरं का या माणसात. जोशीबुवा हो जोशीबुवा वहिनी लय जाच आहे. मरणाचा जाच आहे त्या बरोबर त्यांच्या घरात ना तुम्हाला माहिती असेलच ना. होय तर का लय मरणाचं काम करतंय. आता परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. माणूस बिचारा भांडी घासत होतं. आता भांडी घासतात साबण व्हायच का होईना राहणार का नाही सांगा. साबण राहिला म्हणून टकुऱ्यात तांब्या फेकून मारला बायकून. त्या साईडला बघा की खून बघा एवढी मोठी खोच पडली. रडू नका काय करू मी तुम्हाला सांगतो जोशी. ते मोरीत बसून भांडी घासून माझं लिव्हर गोडा झालाय असं इथं. अहो मला टॉर्च सुद्धा मोठा दिला नाही तिने. बघा जगात जास्त बघता यावं नाही म्हणून एवढूसा टॉर्च दिलाय मला. असं सगळं चाललं. मी काय म्हणतो तुम्ही बसा. रडतोय माणूस. अर्धा कप चहा टाक. ठेवा तुम्ही वहिनी ठेवा. माणूस बिचार रडतोय. चहा ठेवा तुम्ही. कांदा फवाट बनवायच्या नादाला लागू नका. क्रीमची बिस्किट तेवढी घेऊन या. मी अंधारात किचन मध्ये जाणार नाही. अगं मग एखादी मेणबत्ती लाव आणि मग चहा ठेव. एवढं असेल तर तुम्ही शोधा. ठीक आहे मी मेणबत्ती शोधतो. सपकाळ तुम्ही बसा. आज हिच्या हातचा चहा प्यायल्याशिवाय मी तुम्हाला माझ्या घरातनं जाऊ देणार नाही. मी शोधतो मेणबत्ती. वा, मेणबत्ती टेन्शनच शोधायला किती नाही. वेळ लागतोय. मेणबत्ती जाऊ, खाता शोधणं काही कठीण काम आहे होय. पडाल. मेणबत्ती. अरे ए ढोलक सापडलं. ढोलक बाबा खाली काढा. खाली काढू. द्या खाली द्या. नाही नको. कशाला ते खाली करताय. ती मेणबत्ती काय ती शोधा आधी. मला पाय काढू खाली. मला पाहिजे द्या ना. घे ढोलक घे. सावकाश. अहो मी तुम्हाला मेणबत्ती काढायला सांगितली की नाही. तर ढोलक कशाला काढून दिलं. अगं नाही सापडली मेणबत्ती अंधारात. ढोलक सापडलं. काढलं. कशाला जीवाचा कातोडा करता. हे घ्या माझ्याकडे मेणबत्ती जरा.
सकाळ जर तुमच्या पिशवीत मेणबत्ती आहे तर मला वर खाली करायला का लावलं तुम्ही? नाही मी आधी विचार केला बाबा बायकोला काय मग हिशोब कसा देऊ, पण नंतर म्हटलं जाऊ द्या, सांगू तिला हरवली म्हणून. असं करू नका, बायको मारेल. ही मेणबत्ती तुमच्या घरी नेऊन लावा. तिला सूर्याच्या उजेडात बघवलं जात नाही, तिला मेणबत्तीच्या उजेडात बघवलं जाणार आहे का मला? राहू द्या, तुमच्याकडे लावा तुम्ही मेणबत्तीला. हा द्या. काडेपेटी आहे का? नाही त्याला काडीपिटीची गरज नाहीये, असं फिरवलं की लागतो हे. अगं बाई. अरे खरंच की? वा 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 आहा, चांगला उजेड पडलाय की आज. खरंच की. वहिनी जोशी बुवा, आता उजेड पडलाय का नाही? होय. वहिनी परदेशी आज जावा आणि दुसऱ्या डब्यात भाकर वडी आहे तेवढा डबा घेऊन या. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की थुकरटवाडीचा सेट कुणामुळे उजळतो? बरोबर आहे, दिव्यांमुळे. पण आपल्या सेटवर पण असे काही पॉवर पॅक धमाके आहेत ज्यांच्या डन डनाडन डन एनर्जीमुळे सुद्धा सेट उजळतो, एनर्जेटिक होतो. हा धमाका म्हणजेच कुशल बद्रिके. भूमिका कुठलीही असो, फारोळेबाई असो किंवा खडूस सासू, सलमानला हसवणारा सुनील शेट्टी असो की ऋतिक रोशन, या पठ्याचा एनर्जी ग्राफ डन डनाडन डन चढतच जातो. विनोदाच्या या डन डनाडन डन पॉवर पॅक परफॉर्मरला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डनाडन डन. जिलेट गार्ड 3, एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. अभिनंदन. थँक्यू. पूर्ण फॅमिली पॅक दिलेत तुम्ही. हा मग काय, साधं आहे का? तुमची फॅमिली केवढी आहे? थँक्यू जिलेट. परदेशी आज जावा आणि दुसऱ्या डब्यात भाकर वडी आहे तेवढा डबा घेऊन या. परदेशी थांबा, नाही तर तुम्हाला सापडायचं नाही, मीच घेऊन येतो. नको, जाते मी. अरे वाजव तुझ्याकडे तर. आय 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 राडाच की राव जोशी बुवा. काय पोरग खतरनाक डुलकी वाजवतोय व. खरंच की, मलाही कल्पना नाही. काय रे कुठे शिकलास? हा, तुषार देवल संगीत महाविद्यालय. तुषार देवल संगीत महाविद्यालय. अरे तो तर सोमवार मंगळवार इकडेच असतो. कोण आहे कोण त्याच्या महाविद्यालयात शिकायला? मी आणि त्याचा मुलगा. वाजव. नादच नाही करायचा. खरं सांगतो, तुम्ही लिहून घ्या जोशी बुवा. पोरग मोठं झाल्यावर नाही का नाही 1 नंबरचं वाजंत्री होणार आहे. लिहून घ्या तुम्ही. वाजंत्री? हा, मग काय नाव काढणार पोरग तुमचे. झणझणीत पार्टी झालीच पाहिजे. अहो सपाट मोठा झाल्यावर तो वाजंत्री होणार. आत्ता कसली पार्टी मागताय? आणि बास झालं वाजवणं, अभ्यासाला बस. बाबा, मेणबत्तीच्या उजेडात मी अभ्यास कसा करू? माझे डोळे दुखतील ना. अरे बाळा, लहानपणी मी समईच्या प्रकाशात अभ्यास केलाय. समईच्या ना, पण इथे मेणबत्ती आहे. अरे जेवढा अभ्यास तू करतोस खरं तर तू उदबत्तीच्या प्रकाशात करायला पाहिजेस. म्हणजे अरे काय नुसतं पुस्तक ठेवायचं, इकडून तिकडे पानं पलटायची, किती उजेड लागतोय त्याला. हे खरं बोलले. बोला बोला बोला. माझ्या पोराला बोलायची एकही संधी सोडू नका तुम्ही. आई आई, मला तुझा मोबाईल दे ना, लाईट येईपर्यंत मी गेम खेळतो. मुस्कट फोड. आज आमची चाळीतल्या महिला मंडळाची रात्रीची किटी पार्टी आहे त्याच्यावर ऑनलाईन. ती आता होणार ऑफलाईन. सगळ्यांचे लाईट गेले. जोशी बुवा, लय कॉमेडी बोलताय राव तुम्ही. अहो काय या माणसाचं सपट. काय काय करताय काय तुम्ही माझ्या स्वयंपाकघरात? काय नाही, खायला गेलो म्हणलो. काय धडपडू नका. आलो वहिनी. हा, अहो ते काय जरा डबा बिबा चेक करत जावा की जरा. हे खजूर फार वाळून गेली ती. काय? अहो तुरडाळीचा डबा आहे तो. झुरळ असेल ते खात असाल तुम्ही. मग तुरडाळ काय म्हणताय? ही झुरडाळ झाली. तुम्ही बाहेर या आधी माझ्या किचन मधनं. बाहेर पडा. झुरड खाल्लं बाई या माणसाने. नाही नाही, ऐका की. हे बघ काय सापडलं बघा की मला. काय आहे? अहो कंदील सापडला, एक कंदील. अगं बाई, हा कुठे सापडला? माझ्या बहिणीने आमच्या लग्नात दिला होता. रुखवतात छान डिझाईन करून ठेवला होता बाई. अरे वा, बहिणीचा कंदील सापडला. आता तर लागलाच पाहिजे मग तो. लावा 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 ला. अहो काय लावताय तवा ती? ह्याच्यात वाच कुठं आहे तवा ती? मी लावतो ना. हा वात लावण्यात एक्सपर्ट आहे.
म्हणजे हा कंदिलाच्या आत वात लावण्यात एक्सपर्ट आहे. शाबास, कर कर बाळा कर. राडाच की राव नुसता. जोशी बुवा तुम्ही खरंच सांगतो मी तुम्हाला माझ्याकडनं डबल लिहून घ्या. पोरग तुमचं मोठं झालं का नाही सायनिस्ट बनणार. लिहून घ्या तुम्ही. पहिली गोष्ट ते सायंटिस्ट असं आहे आणि 5 मिनिटापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की हा वाजंत्री होणार. 5 मिनिटात हा सायंटिस्ट कसा काय होईल? हे आधीच जळू दे तिकडं हो. आता बघा कसला शोध लावला गाड्यानं. सायनिस्ट बनणार म्हणजे बनणार तुम्ही. खरंय, खरंय. पार्टी झाली पाहिजे त्यांचं. भाऊजी हा. तुमच्या तोंडात श्रीखंड फ्रीज मध्ये मी बघितलंय. श्रीखंड आणा. अहो लाईट गेल्या श्रीखंड इथून जाईल खराब होईल. तरी मुखात गेलेलं काय वाईट आहे. आणा आणा. लाईट गेला की आमचा फ्रीज लॉक होतो, उघडत नाही. कुठल्या कंपनीचा नेमका येऊ? बरं मी काय म्हणतो, गप्पा होत राहतील. अंधार पडलाच, हे सगळे एकत्रच आहे. जरा लसूण सोलून घेऊ का मी? कामं चुकणार आहे का मला? नाही का? या इकडे बसूया या. मी जरा लसूण सोलतो मग. मी काय म्हणतो, मी पण जरा आमच्याकडे आज वाटाण्याची भाजी आहे, वाटाणे घेऊन येतो. आपण बसतोच आहोत सोलायला, तर सगळे मिळून लसूण आणि वाटाणे दोन्ही सोलू. या या सपाट या 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 या. येतो येतो. बसा की वहिनी. वाटाण्याची भाजी आहे आज आमच्या हिच्या हातची. मला पण वाटाणं लय आवडतो मला. काय सांगताय? हा, मला पण जरा वाटीभर वाटाणे द्या सोलल्यावर. तेवढं जरा बायको खुश होईल. जरा वाटी घेऊन ये बरं भाऊ. वा 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 वा. सपट वाटाणे खाऊ नका, सोला. बरं सगळे सोलताय ना, हा एकटाच खातोय बरं का सगळ्यांची. होय की. हो आपलं चवीला तेवढं खातोय. नाही पण बरं का वहिनी, शपथ सांगू का? शपथ तुम्ही गाणी लय भारी म्हणता बरं का. लय खतरनाक आवाज आहे बरं का वहिनींचा. परवा काय झालं माहिती आहे का, मी तुमच्या घराच्या बाहेर निघालो होतो. आला म्हणलं जोशी बुवांच्या घरातनं रेडिओचा आवाज कसा आला, म्हणून आज बघितलं तर वहिनी गाणं म्हणत होत्या. होय. लयच भारी आवाज आहे. वहिनी एखादं गाणं होऊन जाऊ दे की. अहो काय तुम्ही सपट भाऊजी. नाही गाणं म्हण, पण ते नको. या रावजी बसा भाऊजी. तुम्हाला सांगतो, या रावजी बसा भाऊजी नावाचं गाणं ही बायकांना बोलवून बोलवून ऐकवते. हो सगळ्या बायका पड काढतात. तमाशाचा नाही नाही, त्यांनी गाणं सुरू केलं की पड काढतात. पड काय पण बोलू नका तिकडे. वहिनी आपण करताय. वहिनी एक नंबर गाणं म्हणते ती. वहिनी प्लीज नाही आता एखादी बैठकीची होऊन जाऊ दे. बैठकीची हो माझी बसून गाणं एखादं होऊन जाऊ अच्छा, दे. बसून बसून म्हण ग म्हण चार ओळी. म्हणा घेते हा. वा वा. तयार का? जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, देना साथ मेरा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा. काढून घ्या ते, काढून घ्या. नाही हे वा हे तर जाऊ तिकडे. पण वहिनी तुम्हाला खरं सांगू का, हा. तुम्ही एक नाही एक नंबर गाणं म्हटलं बघा. काय? हा, काय कुकळीगत आवाज आहे हो. वहिनी पण जरा गाणं चांगलं झालं, पण त्याला असं कोरडं वाटलं जरा. अगं बाई का? ते खायला कायच नाही ना, असं खाता गाणं आहे काय तर म्हणजे एक नंबर वाटतं काहीतरी. बरं काय आणू? चहा. चहा तर होणारच की. चहा करणार वहिनी, पण खायला काहीतरी पाहिजे का नको? करते. चहा पण आणते आणि खायला पण काहीतरी. वा 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 वा. तुम्हाला सांगतो, हिच्या हातचा चहा म्हणजे अमृत. आम्हाला पाड झालंय सगळे. सपट. तुमचं एक बरं आहे. हा नाही, खायला फुकट मिळणार असेल तर तुम्ही कशालाही चांगलं म्हणता. चेष्टा करू नका. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. लाईट गेलेत. या 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 या. कोण आपण? मी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मधून आलोय.
हे त्यांना माहितीये काय की तुम्ही इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला इलेक्ट्रोसिटी डिपार्चर असं म्हणताय? हो त्यांना माहिती हो सगळं. मी एक महत्वाची माहिती द्यायला आलो तुम्हाला. काय? ते जो खांबळा पडलाय ना त्याला अजून 2 दिवस लागतील नीट व्हायला, त्यामुळे लाईट परवा येईल आता डायरेक्ट. काय ओ काही काय बोलताय तुम्ही? हा आता एवढा वेळ लाईट गेली तर आम्हाला एवढा त्रास झालाय, परवा लाईट आली तर कसं चालेल? आता आमच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मध्ये ऐका ना, इलेक्ट्रोसिटी डिपार्चर ते कळलंय, पुढची माहिती द्या. हा पुढं असं आहे की आमच्याकडे मॅन पॉवर कमी हो, त्यामुळे आम्ही 2 शिफ्ट मध्ये काम करतोय सध्या. अच्छा म्हणजे डबल पेमेंट. ते काय हवा येऊ द्या डबल पेमेंटला? ते लाईट येऊ द्या डिपार्टमेंट आहे. हा तेच मी माहिती द्यायला आलो होतो. आता लाईट कधी येणार? परवा येणार डायरेक्ट. त्याला काहीच अर्थ नाहीये. मग काय? परवा लाईट येणार म्हणजे आताच हा वेळ कसा बसा काढलाय मी. मी घरातली कामं करायची कशी, मेन म्हणजे तो फोनही राहिलाय चार्ज करायचा. हा? आणि डोकंच काम नाही करत. फ्रीज मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या तर 3 दिवसात सगळ्याच खराब होऊन जातील. मग काय तेव्हा तो इतका साफ करावा लागेल आणि मला मदत म्हणून कोणाची नाही. लाईट माझा परवा पाप येणार उरकलं यावर्षी. काय अर्थच नाहीये अरे, याला. एक मिनिट. अरे शांत बसा सगळे. किती वैतागताय, काय करताय? आणि काय असं आकाश कोसळलंय? 2 दिवस वीज येणार नाही म्हणून इतका आकांड तांडव करताय तुम्ही. आपल्या अनेक गावांमध्ये रोज 12-12 तास लोड शेडिंग असतं, तरीही माणसं जगणं सोडतात का? लाईट येणार नाही किंवा लाईट गेले ह्याचे फायदे पण आहेत. विजेचं बिल कमी येईल आपलं, आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आता हा कॅन्डल लाईट गप्पांचा कार्यक्रम नाही का एन्जॉय केला? अगं लोक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये कॅन्डल लाईट डिनरचे जास्त पैसे देतात. आपण कॅन्डल लाईट समोर बसलो, गप्पा मारल्या, अर्धा तास मोबाईल TV सगळं बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद साधला. किती आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं शक्य झालं लाईट गेलेत म्हणून. प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधता आलं पाहिजे ग. आणि तुम्हाला सांगतो सपट, ह्याला ढोलकी वाजवता येते, सुप्त गुण ह्याच्यात तो कळला. खूप दिवसांनी आमच्या हिचं गाणं ऐकता आलं, इतकी मजा आली तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं दडलेलं असतं, आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. आणि अंजुम सलीमी काय म्हणतात? मैं अंधेरे में हूं मगर मुझमें, मैं अंधेरे में हूं मगर मुझमें रोशनी ने जगह बना ली है. हा? वा 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 वा, जबरदस्त एकदम. एकच. अच्छा येतो, या बसा बसा, या 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 सपकाळ, या बसा बसा बसा. हो चहा तर झालाच पाहिजे. गप्पा मारू. हा? वा वा, तुम्हाला सांगतो आमच्या हिच्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य ताट आहे माझ्यानं काय. पण होय 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 बोला. सुषमा, हा तुम्ही आत्ता म्हटलं का नाही ते अंजू साळुंके म्हणली. अंजू म्हणजे ती वरच्या आळीच्या नारायणची पोरगी नको, ती काय का टपरीवाल्यावर पळून गेली, तीच असणार आहे ना ती. ह्याच्यात तुमच्या तर सपाट. अहो, अंजू काय बोलताय तुम्ही? मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या भागात आपण धमाल केली. अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.